नमस्कार मित्रांनो, तर हे बघा माझ्या मागे उभी आहे ती माझी सपोर्ट सिस्टम. म्हणजे या दोघींना स्वयंपाकघरात एकत्र काम करताना बघणं म्हणजे माझ्यासाठी खरंच सुख आहे. म्हणजे या दोघी काम करतायत म्हणून नाही, तर या दोघी एकत्र आहेत म्हणून खरं त्याला माझं नशीब म्हणावं लागेल. अनेक घरामध्ये आपण सासू-सुनांचे वादविवाद, भांडणं बघतो. पण माझ्या पर्सनल अनुभवावरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, सासू-सुनांचं नातं स्ट्राँग होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तितकीच मेहनत घ्यावी लागते, तरच ते नातं तेवढं स्ट्राँग आणि तेवढं प्रेमळ होतं असं मला वाटतं. आणि कुठलंही नातं तोडून देणं फार सोपं आहे. खरी मेहनत लागते ते नातं जोडण्यासाठी आणि जोपासण्यासाठी असो. तर बाय द वे आज संध्याकाळी प्रियंकाने माझ्यासाठी सरप्राईज म्हणून बनवले होते कांदा भजी. कांदा भजी छान एन्जॉय केल्यानंतर प्रियंका लागली स्वयंपाकाला आणि मी लागलो चारीबरोबर खेळायला. खेळता-खेळता लक्षात आलं की मला जायचं होतं इंजेक्शनची सीरीज आणायला. कारण आपल्या प्रियंका मॅडमने आज सकाळी हाताला खिसनी तर पायाला सोफा लावून घेतलाय आणि बघा इंजेक्शन घ्यायला नको म्हणत होती. तिला जबरदस्ती आज इंजेक्शन दिलंय मी आणि संध्याकाळी छान सहकुटुंब डिनर एन्जॉय करून आजचा दिवस संपला. आता इकडे पप्पा नाही आहेत कारण पप्पांनी ऑलरेडी जेवण केलं होतं. आता भेटूया उद्या. बाय बाय.